नमस्कार. तुम्हा सर्वांना गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर यासाठी आज आपण बनवतोय थोडीशी चमचमीत आणि कुठलाही जास्त पसारा न होता अगदी 35 ते 40 मिनिटात तयार होणारी गुढीपाडवा विशेष व्हेज थाळी. तर बघा, ही थाळी बघून नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही. चला तर आता सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे सगळ्यात पहिल्यांदा श्रीखंड बनवतोय. यासाठी एका चाळणीवर एक सुती कापड ठेवलं. यावर 1 लिटर आपण आता दही घातलंय. आता हे दही आपल्याला कपड्यामध्ये गाठ बांधून ठेवायचंय. आता हे दही रात्रभर किंवा 3 ते 4 तास ठेवलं तरी चालेल, म्हणजे यातलं सर्व पाणी नितळून जाईल आणि श्रीखंडासाठी लागणारा चक्का आपला तयार होईल. इथे आता मी विकतचं दही वापरलंय. तुम्ही घरी बनवलेलं दही पण इथे वापरू शकता. थोडंसं कमी आंबट दही इथं वापरायचं, म्हणजे जास्तीची साखर आपल्याला घालावी लागणार नाही. तर बघा, 3 ते 4 तासांसाठी ठेवलेलं दही आता पूर्णपणे पाणी यातलं निघून गेलं. आता चक्का इथे तयार आहे. हा चक्का आपल्याला चाळणीने अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचा, म्हणजे एकसारखं श्रीखंड आपलं तयार होईल आणि त्यात कुठल्याच गुठळ्या राहणार नाहीत. मस्त क्रीमी हे मिश्रण आपलं तयार झालं. यानंतर आता इथे मी अर्धी वाटी साखर मिक्सर जारमध्ये टाकून घेतली. नंतर यामध्ये थोडीशी वेलची घालून मिक्सरमध्ये हे आपल्याला छान बारीक असं करून घ्यायचं आहे. तर साखरेचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यामध्ये तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचेत. इथे मी बदाम आणि पिस्ता घातलाय. यानंतर यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली साखर आणि वेलची आपल्याला घालून घ्यायची आहे. तर यानंतर गरम दुधात केशर मिक्स केलंय, हेही यात घालूया. केशरमुळे छान असा रंग आणि फ्लेवर हा आपल्या श्रीखंडाला येतो. आता साखर आणि ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर सर्व एकजीव करत मिक्स केलं. यानंतर गार्निशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून हे श्रीखंड आपल्याला फ्रीजमध्ये 3 ते 4 तासांसाठी सेट करून घ्यायचे. विकतच्या श्रीखंडापेक्षा घरी बनवलेलं श्रीखंड अगदी छान लागतं. एकदा तुम्ही नक्की करून बघा. तर यानंतर इथे आता डाळ भाताचा कुकर लावायचा आहे. तर 2 डबे घेतलेत. तर एका डब्यात छोटी वाटी तूर डाळ घेतली आणि 1 वाटी मूग डाळ घेतली. तर दुसऱ्या डब्यात 2 छोटी वाटी तांदूळ घेतलेत. आता हे दोन्ही आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये पुरेसं पाणी घालून आता या डाळीमध्ये थोडीशी हळद घातली आणि 1 चमचा तूप घातलं. भातामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि कुकरमध्ये दोन्ही डबे ठेवून मीडियम गॅसवर 5 ते 6 शिट्ट्या करून हा डाळ भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. डाळ भाताचा कुकर होतो तोपर्यंत छोलेची आपण तयारी करून घेऊ. इथे हे छोले मी 7 ते 8 तासांसाठी भिजवून घेतलेत. यातलं पाणी काढून 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. छोले बनवण्यासाठी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले. मोठे मोठे हे टोमॅटो कट करून घेतले आणि मिक्सरमध्ये टोमॅटोची बारीक आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची. यानंतर इथे आपण 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेणार आहोत. कांदा जर तुम्ही इथे खात नसाल तर नाही घातला तरीही चालेल. तर छोले आपण अगोदर न शिजवता डायरेक्टच कुकरमध्ये बनवतो. यासाठी आता एका छोट्या कुकरमध्ये 2 मोठे चमचे तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर यात 1 चमचा जिरे घातले. जिरे फुलल्यानंतर यात 1 तेजपत्ता आणि 1 स्टार फूल घातलं. नंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला. आता कांदा घातल्यानंतर हा कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. कांद्याला छान असा मस्त लालसर सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला. यात नंतर आलं लसणाची पेस्ट घातली. 2 ते 3 हिरव्या मिरच्या कापून घातल्या. थोडासा हिंग घातला. आता हे सर्व आपल्याला कांद्यासोबत छान परतून घ्यायचं आहे. तर कांदा बघा छान लालसर रंगावर परतला गेला. यामध्ये आता टोमॅटोची प्युरी घातली आणि ही टोमॅटोची प्युरी कांद्यासोबत छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची. आता तेल सुटेपर्यंत टोमॅटो कांदा परतून झाला. आता यामध्ये मसाले घालूया. तर इथे मी 1 चमचा लाल तिखट घातलं, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा गरम मसाला घातला आणि 1 चमचा छोले मसाला घातला. आता शेवट यामध्ये 1 चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचंय. आता हे सर्व मसाले कांदा आणि टोमॅटो सोबत छान मस्त असे परतून घेतले. एकसारखं हलवत मसाले परतून घेतले. आता हे मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालूया आणि छान याच्यासोबत परतून घेऊया. बेसन पिठामुळे आपल्या भाजीला छान अशी बाइंडिंग येते. तर 2 ते 3 मिनिट बेसन याच्यासोबत छान परतलं गेलंय.
आता हे सर्व परतल्यानंतर यामध्ये भिजवून घेतलेले छोले आपल्याला घालायचे आहेत. तर छोले हे इथे आपण आधी उकडलेले नाहीत. आता हे छोले आपल्याला हे मसाले आणि कांदा टोमॅटो सोबत 2-3 मिनिट छान एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तर बघा छोल्यांना छान मसाल्यांचं कोटिंग आलं. आता यामध्ये जशी आपल्याला भाजी घट्ट पातळ हवी असेल त्या प्रकारे आपल्याला पाणी घालायचं आहे आणि परत पाणी घातल्यानंतर एकजीव करत मिक्स करून घ्यायचं. आता बारीक चिरलेली कोथिंबीर यावर घालून घेतली आणि आता कुकरचं झाकण लावून हे छोले आपल्याला 7 ते 8 शिट्ट्या करत शिजवून घ्यायचेत. आता भाजी शिजते तोपर्यंत एका बाउलमध्ये 4 माणसांना पुरेल एवढी पुरीसाठी आपण कणिक घेतलेली आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. आता छान खमंग पुरी होण्यासाठी 2 चमचे बेसन पीठ घातलं आणि पुरी छान खुसखुशीत होण्यासाठी 2 चमचे रवा घातला. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालत हे पीठ मळून घ्यायचं आहे. पुरीसाठी लागणारं पीठ हे आपल्याला थोडंसं घट्टसरच मळून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ पीठ आपल्याला इथे मळायचं नाही. तर घट्ट पीठ मळल्यामुळे पुरी छान आपली खुसखुशीत होते आणि मस्त अशी फुगली जाते. आता इथे पीठ मळून झालं. यावर थोडंसं तेल घालून एकदा छान एकसारखं केलं आणि झाकण ठेवून याला भिजण्यासाठी साईडला ठेवूया. तोपर्यंत आपला डाळ भाताचा कुकर झाला आहे. तो थंड करून घेतला आणि डाळ भात बाहेर काढून घेतले. आता एक चमचा घेतला आणि डाळ ही चमच्याने छान स्मॅश करून घेतली आणि आता याला फोडणी देऊया. तर फोडणीसाठी इथे आपण 1 मोठा चमचा तूप गरम करून घेतलं. आता यामध्ये 1 चमचा जिरे घातले, 1 चमचा मोहरी घातली. जिरे मोहरी छान फुलल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली मिरची आणि लसूण घातला. नंतर थोडासा हिंग घातला आणि आता यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घातली. आता बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घातला. आता हे सर्व तुपामध्ये 3 ते 4 मिनिट छान असं कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडीशी हळद घातली. यानंतर 1 मिनिटभर चांगलं परतून घेतलं. आता यामध्ये शिजवून घेतलेली डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे. आता डाळ घातल्यानंतर परत एकदा छान सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता या डाळीमध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी घालायचं आणि मीडियम फ्लेमवर या डाळीला आपल्याला छान अशी उकळी काढून घ्यायची. आता शेवट यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घातलं आणि छान आता ही डाळ आपण तयार करून घेतलेली आहे. आता यानंतर एका मोठ्या कढईत छान कडकडीत तेल गरम करून घेतलं. यामध्ये आता पहिल्यांदा आपल्याला कुरडई तळून घ्यायची आहे. तर बघा छान अशी कुरडई मोठ्या फ्लेमवर तळून घेतली. मस्त अशी ही कुरडई फुललेली आहे. आता कुरडई तळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तांदळाची पापडी तळून घ्यायची आहे. तर मोठ्या फ्लेमवर आपण मस्त अशी तांदळाची पापडी तयार करून घेतली आणि मस्त अशी ती फुललेली देखील आहे. आता पापड्या तळून झाल्यानंतर भजी बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलं. छान कुरकुरीतपणा येण्यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं. थोडासा ओवा हातांवर क्रश करून घातला. आता यात चवीनुसार मीठ घातलंय आणि इथे आता पाव चमचा आपण हळद घालतोय. आता तिखटासाठी इथे 1 चमचा लाल तिखट घातलं. बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर यामध्ये घातली आणि आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालत आपल्याला भज्यांसाठीचं सैलसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर भज्यांसाठीचं पीठ आपल्याला जास्त घट्ट न करता सैलसर असं करून घ्यायचं आहे. तर इथे आता सैलसर असं पीठ आपण करून घेतलं. आपण इथे बटाटा भजी बनवतोय. त्यासाठी बटाटे इथे आपण अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत. तर बटाट्यांच्या अशा पातळ फोडी आपण तयार करून पाण्यात ठेवून घेतल्यात. आता हे पाणी आपल्याला नितळून घ्यायचं आणि या फोडी आपल्याला पिठामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. आता या बटाट्यांच्या फोडी आपल्याला पिठामध्ये एकसारखं हलवत चांगलं एकजीव करत मिक्स करून घ्यायचंय. आता पिठात बटाटे मिक्स झालेत. आता हे आपल्याला तळून घ्यायचेत. तर भजी तळण्यासाठी इथे मीडियम टू हाय फ्लेमवर आपण कडकडीत तेल गरम करून घेतलं. आता एक करत ही सर्व भजी आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची आहेत. आता ते गॅसचा ताव इथे आपल्याला हायच ठेवायचा आहे, नाहीतर भजी इथे तेलकट होऊ शकतात. तर बघा हाय फ्लेमवर एकसारखं हलवत आपण ही भजी तळून घेतली. छान सोनेरी रंगावर भजी आपली तळली गेली. आता भजी आपण काढून घेऊया. तर बघा इथे बटाट्याची भजी आपण तयार झालेली आहे. तर आता इथे पुरीसाठी लागणारं पीठ आपलं छान भिजलेलं आहे. ते एकदा परत आपण पोळपाटावर घेऊन छान एकजीव करत मळून घ्यायचं आहे. तर आता पीठ मळून झालेलं आहे. आता या पिठाच्या आपल्याला पुऱ्या बनवण्यासाठी एकसारखे असे छोटे गोळे तयार करून घ्यायचेत, ज्यामुळे आपल्याला
पुऱ्या बनवायला सोपं जाईल। तर इथे आता संपूर्ण पिठाचे पुरी बनवण्यासाठी एकसारखे गोळे तयार करून घेतलेत। आता हे आपल्याला पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर इथे एक गोळा घेतला आहे आणि त्याची आपण पुरी लाटून घेणार आहोत। तर पुरी लाटताना ती आपल्याला खूप जास्त पातळ न लाटता थोडीशी जाडसरच आपल्याला लाटून घ्यायची, म्हणजे ती छान मस्त फुगली जाते। आता पुरी तळण्यासाठी मीडियम टू हाय फ्लेमवर तेल छान मस्त कडकडीत गरम केलेलं आहे। आता यामध्ये आपण पुरी सोडून घेतली तर बघा, पुरी ही तेलामध्ये छान मस्त अशी फुगलेली आहे। कुठेही ती तेलकट झालेली नाही, मस्त अशी खुसखुशीत सर्व बाजूंनी टम्म अशी पुरी आपली फुगलेली आहे। तर बघा इथे पुरी फुगली। आता ही आपण बाहेर काढून घेऊया आणि अशाच प्रकारे सर्व पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्यात। तर तोपर्यंत छोलेंची भाजी पण इथे आपली छान मस्त शिजलेली आहे। तर इथे बघा, मी संपूर्ण स्वयंपाक हा आपला तयार झालेला आहे, तो इथे एकत्र ठेवलेला आहे। आता आपण ताट तयार करून घेऊया। सर्वप्रथम मध्यभागी भात ठेवला, त्यावर थोडंसं डाळ घातली, यावर मस्त तुपाची धार घातली। आता चमचमीत अशी छोलेची भाजी आहे, मस्त असं श्रीखंड आपलं तयार आहे। इथे आपण एका वाटीत डाळ घेतलेली आहे, भजे आपण एका वाटीत छान सेट करून घेतलेले आहे। यानंतर मस्त गरमागरम आपण पुरी ठेवलेली आहे आणि पापड्या, असा छान असा थाळीचा बेत आपला तयार झालेला आहे। तर यातला कुठला पदार्थ तुम्हाला जास्त आवडतो ते कमेंट करून नक्की सांगा आणि ही थाळी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा। धन्यवाद।